काय रे बाळा, खूप दिवसांपासून मनात एखादी इच्छा धरून बसला आहेस ना? ती पूर्ण व्हावी म्हणून तू अनेक उंबरठे झिजवले, उपवास केले, खूप प्रार्थना केल्या. पण अजूनही तुझ्या पदरात यश का पडलं नाही, याच विचारात तू गुरफटला आहेस ना? आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर अचानक आला आहे. याचा अर्थ तुझा संयम आता संपत आला आहे आणि तुला माझ्याकडून काहीतरी ठोस दिशा हवी आहे. बाळा, हा व्हिडिओ दुर्लक्ष करून सोडून नकोस. कारण तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने जवळ आली आहे. पण तू एक मोठी चूक करतोयस. तू मागण्यात तर कमी पडत नाहीस, पण तुझ्या साधनेत आणि एकाग्रतेत कुठेतरी मागे पडतोयस. इच्छा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मनाचा प्रामाणिक संकल्प आणि हातातील अखंड नामस्मरण एकत्र येते. तुला एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगतो. नीट ऐक. एक भक्त होता तुझ्यासारखाच. खूप कष्टाळू, पण नशिबाने त्याला पूर्णपणे पाठ दाखवली होती. गरिबी आणि अपमान पाचवीलाच पुजलेला होता. त्याने मनोमन ठरवलं की तो रोज माझ्या नामाचा हजारो वेळा जप करेल. पण आजच्या या धावपळीच्या आणि दगदगीच्या जगात त्याचं लक्ष वारंवार विचलित व्हायचं. कधी तो मोजणी विसरायचा, तर कधी त्याला संसाराची आणि व्यवहाराची कामं आठवायची. त्याचा जप अर्धवट राहायचा आणि परिणामी त्याची इच्छाही अपूर्णच राहत होती. शेवटी त्याला एक मार्ग सापडला. त्याने मोजणीसाठी एका डिजिटल काउंटरचा आधार घेतला, ज्यामुळे त्याची एकाग्रता वाढली आणि त्याचं लक्ष विचलित होणं कायमचं थांबलं. त्याची संख्या बिनचूक होऊ लागली. जशी त्याची ती साधना पूर्ण झाली, तसे त्याच्या आयुष्यातील रखडलेले मार्ग आपोआप मोकळे झाले आणि त्याला कधीही न मिळालेले यश त्याच्या दारी चालून आले. बाळा, अध्यात्मात संख्या आणि सातत्य याला खूप मोठे महत्त्व आहे. तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या नामात एक प्रकारची लय असायला हवी. तुझं नामस्मरण जर बिनचूक आणि रोज सातत्याने झालं, तर अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही जी मी तुझ्यासाठी पूर्ण करणार नाही. तू विचार करतोयस ना की मार्ग कुठून मिळणार? मार्ग मी आधीच तयार करून ठेवला आहे, फक्त तुला श्रद्धेने त्यावर चालायचं आहे. तुझं दुःख, तुझी गरिबी, तुझ्या घरातली कटकट आणि तुझ्यावर असलेलं कर्ज, हे सगळं एका क्षणात भस्म करण्याची अफाट ताकद माझ्या नामात आहे. पण लक्षात ठेव, संकल्प तुझा असायला हवा, नाम तुझं असायला हवं आणि साथ तर माझी सदैव तुझ्यासोबत आहेच. आजपासूनच पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लाग. रिकाम्या हाताने आणि काळजीत बसण्यापेक्षा माझ्या नामाचा भक्कम आधार घे. नामस्मरणासाठी लागणारी साधनं जमव. तुझ्या बोटांना माझ्या नामाची सवय लाव आणि एकाग्र चित्तानं जप करायला सुरुवात कर. मग बघ, तुझी ती अशक्य वाटणारी इच्छा मी कशी अगदी सहज पूर्ण करून दाखवतो ते. जा, आता एक क्षणही वाया घालवू नकोस. या क्षणापासून तुझ्या नवीन भाग्याचा उदय झाला आहे असं समजून कामाला लाग. बाळा, जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल आणि तुला तुझी ती खास इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी ही भक्ती आणि तुझा तो संकल्प माझ्या चरणी अर्पण कर. तुझी ही एक हाक, तुझा हा एक शब्द माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मी तुझ्यासाठी धावून येईन. विसरू नकोस, तू कुठेही असलास तरी मी तुझ्या पावलांच्या ठशांमध्येच चालतोय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे